एका छोट्याशा गावामध्ये घडलेली ही घटना ऐकून आजही लोकांच्या अंगावरती काटा येतो. एका घरामध्ये राहणाऱ्या दोन महिलांमधील एक गुपित नातं, एक असं नातं जे समाजाला मान्य नव्हतं आणि त्या नात्याला वाचवण्यासाठी त्यांनी घेतलेला एक भयानक असा निर्णय, ज्यामुळे एका कुटुंबाचा पूर्णपणे विनाश झाला. एका घरामधील मुलगा अचानकच अपघातामध्ये मरण पावतो. काही दिवसांनी त्याचे आई वडील देखील रहस्यमयरित्या मृत सापडतात आणि जेव्हा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला, तेव्हा समोर आलेलं सत्य इतकं धक्कादायक होतं की संपूर्ण परिसर हादरून गेला. मित्रांनो, ही आहे निशा आणि कविता यांची खरी क्राईम स्टोरी. कशी एका चुकीच्या आकर्षणाने, एका वेड्या नात्याने तीन लोकांचा जीव घेतला, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी या घटनेमधून आपल्याला मिळणारा धडा खूप मोठा आहे. 2018 साली महाराष्ट्रातील एका शहरामध्ये एक कुटुंब राहत होतं. त्या घरामध्ये आई वडील, त्यांचा मुलगा रोहन आणि त्याची धाकटी बहीण निशा असे चौघे राहत होते. रोहन एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता. घरची परिस्थिती बरी होती. निशा त्यावेळी 19 वर्षांची होती. स्वभावाने हट्टी पण दिसायला सुंदर आणि हुशार होती. तिच्या आई वडिलांची इच्छा होती की रोहनचं लग्न करून घरात सून आणावी. काही महिन्यांच्या शोधानंतर रोहनसाठी एक मुलगी मिळाली. त्या मुलीचं नाव होतं कविता. कविता दिसायला खूप सुंदर होती. शिक्षण देखील चांगलं झालेलं होतं आणि स्वभावाने देखील शांत होती. दोन्ही कुटुंबांनी बोलणी केली आणि काही दिवसातच रोहन आणि कविताचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. लग्नानंतर कविता रोहनच्या घरी आली आणि सगळं काही सुरळीत सुरू झालं. पण या घरामध्ये एक व्यक्ती होती जी कविताकडे वेगळ्याच नजरेने पाहत होती आणि ती म्हणजे निशा. सुरुवातीला कविता नवीन असल्यामुळे घरातील सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती. ती घरकामामध्ये मदत करायची, सासू सासऱ्यांचा आदर करायची. पण तिला लवकरच जाणवलं की निशा तिच्याकडे खूप वेगळ्या नजरेने पाहत आहे. कधी ती विनाकारणच तिच्या जवळ बसायची, कधी तिचं कौतुक करायची, तर कधी तिच्या खूप जवळ येण्याचा देखील प्रयत्न करायची. कविता सुरुवातीला या सगळ्याकडे अगदी दुर्लक्ष करत होती. तिला वाटलं कदाचित ही फक्त एक मैत्री असेल. पण काही दिवसांनी तिला जाणवलं की निशाचं वागणं सामान्य नाही. एकदा रात्री स्वयंपाकघरात दोघी एकट्या असताना निशाने अचानकच कविताला सांगितलं, "वहिनी, तुम्ही खूप सुंदर दिसता." कविता थोडीशी हसली, पण तिच्या लक्षात आलं की निशाच्या आवाजामध्ये काहीतरी वेगळं आहे. त्या दिवसानंतर निशा वारंवार कवितासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करू लागली. हळूहळू काळ पुढे जात होता. रोहन आपल्या कामात व्यस्त असायचा, पण त्याला जाणवत होतं की त्याची बहीण निशा त्याच्या पत्नीशी खूप जास्त जवळीक दाखवत आहे. काही वेळा त्याने निशाला समजावलं देखील, "निशा, वहिनीला थोडीशी स्पेस दे, ती नवीन आहे या घरात." पण निशाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच दरम्यान घरच्यांनी निशाचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. काही दिवसातच तिचं लग्न एका मुलासोबत लावण्यात आलं. निशा लग्न करून सासरी गेली, पण तिथे तिचं मन लागत नव्हतं. तिने तिच्या नवऱ्याशी अंतर ठेवायला सुरुवात केली. घरच्यांनी हे सगळं विचित्र वाटत होतं. काही महिन्यांनी ती पुन्हा माहेरी आली. तिने सासरी परत जाण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. आई वडील आणि भाऊ सगळ्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण निशा मात्र काहीही ऐकायला तयार नव्हती. तिच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे कविता. 2024 मध्ये एक दिवस असा आला की निशाने कविताला तिच्या मनातलं सगळं काही सांगितलं. ती म्हणाली, "मला तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तुम्ही जेव्हा माझ्या भावासोबत वेळ घालवता तेव्हा मला अजिबात सहन होत नाही." कविता हे ऐकून काही क्षण शांत राहिली. तिला आधीच निशाच्या वागण्यामध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. कविता स्वतःही मनाने खूप जास्त गोंधळलेली होती. काळानुसार त्या दोघींची जवळीक वाढत गेली आणि त्यांनी हे नातं गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला. काही महिने हे सगळं अगदी लपून छपून चालू होतं, पण अशा गोष्टी जास्त दिवस लपून राहत नाहीत. एक दिवस रोहनला काहीतरी संशय आला आणि त्याने कविताला आणि निशाला प्रश्न विचारले. त्यानंतर घरामध्ये मोठा वाद झाला. आई वडिलांना देखील या सगळ्याची कल्पना आली आणि आता घरामधील वातावरण पूर्णपणे बिघडलं. निशा आणि कविता दोघींना देखील आता वाटू लागलं की हे घर त्यांना कधी स्वीकारणार नाही. आणि त्यानंतर निशा म्हणाली, "जर हे लोक आपल्यामध्ये अडथळा बनत असतील तर या लोकांना हटवावं लागेल." सुरुवातीला कविता घाबरली, पण काही दिवसांनी त्या दोघींनी एक भयानक असा निर्णय घेतला. निशाने एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत एक भाडोत्री गुन्हेगार शोधला. त्याला पैसे देऊन तिने 3 लोकांचे फोटो दिले. पहिलं लक्ष होतं रोहन. काही दिवसांनी रोहन कामावर जात असताना त्याचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सगळ्यांना वाटलं हा एक साधा अपघात आहे, पण खरी योजना अजून बाकी होती. काही आठवड्यांमध्ये एक सकाळ अशी आली
घरामध्ये हाहाकार माजला. निशाचे आई वडील त्यांच्या खोलीमध्ये मृत अवस्थेत सापडले. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की त्यांना हार्ट अटॅक आलेला असेल, पण पोलिसांना मात्र काहीतरी संशय आला. पोलिसांनी दोन्ही मृत्यूंचा तपास सुरू केला आणि त्यांच्या लवकरच लक्षात आलं की या दोन घटनांमध्ये काहीतरी संबंध आहे. शेजाऱ्यांची चौकशी झाली. घरामधील वातावरणाबद्दल पोलिसांना माहिती मिळाली आणि शेवटी पोलिसांनी निशा आणि कविता या दोघींना चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला दोघींनी काहीही सांगितलं नाही, पण पोलिसांच्या कठोर चौकशीनंतर शेवटी त्यांनी सगळं काही कबूल केलं. त्यांनी मान्य केलं की आपल्या नात्यासाठी त्यांनी हा भयानक असा कट रचलेला होता आणि ही घटना ऐकून पोलीस देखील हादरले. एका कुटुंबामधील मुलगी आणि सून एवढं भयंकर पाऊल उचलू शकतात यावरती कोणाचाही विश्वास बसत नव्हता. निशा आणि कविता दोघींनाही आता अटक करण्यात आली. त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल झाला. आज त्या दोघीही तुरुंगामध्ये आहेत आणि एक पूर्ण कुटुंब मात्र कायमचं उद्ध्वस्त झालं. मित्रांनो, भावना, आकर्षण किंवा मग प्रेम आयुष्यामध्ये येऊ शकतं, पण जेव्हा ते विवेक हरवून टाकतं आणि चुकीच्या मार्गावरती जातं, तेव्हा त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. एका चुकीच्या निर्णयाने 3 लोकांचे जीव गेले आणि 2 आयुष्य कायमची उद्ध्वस्त झाली. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? निशा आणि कविताने जे केलं ते योग्य होतं का, की हा फक्त वेडेपणा होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशा खऱ्या क्राईम स्टोरीज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा. सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन आणि सोबतच थरारक अशा घटनेसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची देखील नक्कीच काळजी घ्या.